प्रेमात पडण्याच्या घडामोडीचं मूलभूत तत्व असं की व्यक्तीच्या अहंभावी सीमारेषाचं भाग अचानक गळून पडतो व आपलं व्यक्तिमत्व दुसऱ्या व्यक्तिमत्वात मिसळणं साध्य होतं. स्वतःपासून स्वतःची अचानक सुटका होणं, स्वतःतून भरभरून प्रिय व्यक्तीला देणं आणि अहंभावाच्या सीमारेषा कोसळल्यामुळे एकाकीपणा नाहीसं होणं, हा अनुभव बहुतेकांना अत्यानंदाचा वाटतो. आपण व आपली प्रिय व्यक्ती एक असतो, एकाकीपणा नसतो. काही बाबतीत, पण सर्व बाबतीत नव्हे, प्रेमात पडणं म्हणजे भूतकाळात मागे जाणं असतं. प्रिय व्यक्तीशी एकरूप होण्याच्या अनुभवामध्ये गर्भावस्थेत आईशी एकरूप असलेल्या काळाचे पडसाद असतात. एकरूपतेबरोबर आपण सर्वशक्तिमान असल्याची जाणीव सुद्धा पुन्हा अनुभवतो, जी मोठं होत असताना आपल्याला सोडून द्यावी लागते. सर्व गोष्टी आवाक्यातील वाटू लागतात. प्रिय व्यक्तीसोबत एकरूप झाल्यावर आपण जग जिंकू असं वाटतं. आपला विश्वास असतो की आपल्या प्रेमाच्या जोरावर आपण विरोधकांना नतमस्तक करून त्यांचा विरोध नाहीसा करू शकतो. सर्व समस्या सोडवता येतील. भविष्यकाळ उज्ज्वल असेल. प्रेमात पडल्यानंतरची भावना 2 वर्षांच्या मुलाच्या भावनेइतकीच अवास्तव असते, ज्याला वाटतं की तो कुटुंबाचा व जगाचा बादशाह आहे. ज्याप्रमाणे 2 वर्षाच्या मुलाचं सर्व शक्तिमान असल्याचं स्वप्न भंग पावतं व वस्तुस्थिती उभी ठाकते, त्याचप्रमाणे प्रेमात पडलेल्या जोडप्याची एकरूपतेची कल्पना गळून पडते व वस्तुस्थिती समोर येते. लवकरच दैनंदिन जीवनातील समस्या सोडवताना दोघेही स्वतःच खरं समजतात. त्याला सेक्स हवा असतो तर तिला नको असतो. तिला सिनेमा पाहायचा असतो तर त्याला नसतो. त्याला पैसे बँकेत जमा करायचे असतात तर तिला खरेदी करायची असते. प्रत्येकाला आपापल्या नोकरीबद्दल बोलायचं असतं. तिला त्याचे मित्र आवडत नाहीत, त्याला तिचे आवडत नाहीत. अशा प्रकारे दोघांनीही आतल्या आत एक कटू सत्य जाणवतं की ते दुसऱ्याशी एकरूप झालेले नाहीत. समोरच्याला स्वतःच्या अशा वेगळ्या इच्छा, आवडी, मत व वेळापत्रक आहे. हळूहळू किंवा अचानक त्यांच्या अहंभावाच्या सीमारेषा पूर्ववत होतात आणि ते प्रेमातून बाहेर पडतात. आता पुन्हा एकदा त्या 2 वेगळ्या व्यक्ती असतात. या वळणावर एकतर ते एकमेकांमधील नातेसंबंध संपवतात किंवा जाणीवपूर्वक खरं प्रेम करायला शिकण्याची सुरुवात करतात.